त्याच्यामुळे असे वेगळे वेगळे लोक ज्यांना ह्याच्याविषयी काहीतरी म्हणावं असं वाटतंय आणि त्यांना असं वाटतं आम्ही बाकी काहीच नाही करू शकत आहे, तर निदान आम्ही रस्त्यावरती होतो ना, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा सहभाग तरी आम्ही दाखवावा. तुम्ही अशी भूमिका एक कलाकार म्हणून म्हणतात, तिकडे जाऊन बघतात, पण आपल्याच फ्रेटर्निटीमधले आपल्याच क्षेत्रातले कलाकार, प्रशांत दामलेंसारखे कलाकार म्हणतात की तिथे ज्यांना नीटचा फुल फॉर्म माहीत नाही असेही लोक तिकडे होते आंदोलनामध्ये. हा एक टीका केली त्यांना तुमच्याच इंडस्ट्रीतले लोक असं म्हणतात. दुर्दैव वाटतं मला वाटतं की मी उत्तर दिलंच याचं, की त्या हरियाणाच्या बाईला नव्हतं माहिती नीट ही परीक्षा काय ते पण तिला नव्हतं माहिती, पण 21 मुलं गेली आहेत आणि ती बाकीच्या कुठल्या गोष्टीमुळे नाही गेलेत. ती त्यांना परीक्षेत वैफल्य आलं म्हणून नाही गेली आहेत, त्यांच्यात टॅलेंट नव्हतं म्हणून ती नाही गेली आहेत. त्यांना कुणाचा तरी दुस्वास वाटला आहे, बाकीच्या मुलांना जास्त मार्क मिळालेत आणि त्यांना कमी मिळालेत म्हणून त्यांनी आत्महत्या नाही केल्यात कमकुवतपणातून मनाच्या. त्यांनी कष्ट घेऊन जी परीक्षा दिली ती त्यांच्या हातातून निघून गेली. त्यावेळेला अशा पद्धतीने आपण वक्तव्य करणं हे मला वाटतं असंवेदनशील आहे. आणि मला असं वाटतं की मला पण ते फक्त एक वाक्य घेऊन मी ती पूर्ण मुलाखत बघितलेली नाही आहे. खूपदा असं होतं कमलेश की आम्ही कलाकार पण ना इतके स्वतःच्या प्रेमात असतो आणि आमची एक शैली ठरलेली असते की म्हणजे ह्या बाई आल्या की ह्या कुठली तरी भूमिका घेऊनच बोलणार, हा नट आला की तो काहीतरी गुलाबी गुलाबी बोलणार, हा नट आला की तो काहीतरी विनोदी बोलणार. हे कास्टिंग पत्रकारांनी सुद्धा आपल्या मनामध्ये आमचं करून ठेवलेलं असतं आणि इन्स्टिगेट केले जातात लोक. म्हणजे कदाचित त्या एखाद्या मुलाखतीचा तो मुद्दा असूही शकत नाही, पण इथे काहीतरी मिळेल असं म्हणून ते असं फ्रेम केलं जातं असं मला वाटतं. पण मुद्दा आहे आणि त्याला नाही बळी पडू कुणी, लोकांनी हा विचार करावा. माझं म्हणणं आहे की कलाकार भूमिका घेत नाही याच्यातून येतं की काय होतं, एकीकडे हा प्रश्न उपस्थित केला जातो की कलाकार भूमिका घेत नाहीत, मग त्यांना प्रश्न विचारले की मग त्यांना कुठेतरी इन्स्टिगेट केलं जातं. असं त्यांनी बोलावं ना, अनेक देशातले कलाकार बोलतात, त्यांनी बोललं तर त्यांनी बोलावंच. पण मला असं वाटतं की कलाकारांना सिंगल आउट करू नये, सगळ्यांनीच बोलावं. बँकर्सनी बोलावं, पत्रकारांनी बोलावं, कलाकारांनी बोलावं. कलाकारांकडून जी ही अपेक्षा आपण करतो ना की हे एक वेगळे काहीतरी घेऊन आलेत, म्हणजे असावंच, कलाकारांनी जास्त संवेदनशील असावंच बाकीच्या समाजापेक्षा, असं माझं स्वतःचं मत आहे. पण ते तसे असतातच असा माझा अनुभव नाही. हे का माहिती आहे का, कारण कलाकारांचा इन्फ्लुएन्स असतो ना लोकांवरती. लोक तुम्हाला फॉलो करतात, लोक तुम्ही कराल तुमच्या फॅशन फॉलो करतात, तुमची बोलण्याची शैली फॉलो करतात. कलाकार दोन्ही आहेत अरे त्याच्या गोष्टी. म्हणजे मी जे बघितलं ना, जेव्हा हे मी पहिल्यांदा ट्रोलिंगचा मी अनुभव कधी घेतला आयुष्यात, रोल मॉडेल आहात ना तू. ते कसं आहे ते मी सांगते. हेमंत ढोमे उद्धव ठाकरे काहीतरी इकडची माती घेऊन निघाले होते राम मंदिराच्या त्या उद्घाटन प्रसंगी. त्याच्याबद्दल हेमंत ढोमेनी काहीतरी लिहिलं, तेव्हा मी पहिल्यांदा ट्रोलिंग माझ्या आयुष्यात मी बघितलं. तर त्याच्यावरती त्याला सगळे लोक बोलायला लागले की तू कलाकार आहेस, तोंडाला रंग लाव, भांड कुठला, चड्डीत राहायचं, तुझी लायकी काय, तू कोण आहेस. तर मग मी तेव्हा मला काही हे कळत नव्हतं की अशी फेक अकाउंट्स असतात, बिनचेहऱ्याचे लोक असतात वगैरे. मी सिन्सिअरली बघायला लागले की कोण आहेत हे लोक, हे कोण बोलत आहेत. मग त्यांचे फॉलोअर्स 2 किंवा 0, पोस्ट 4. मग म्हटलं ह्यांना, मग मी म्हटलं की अहो तुम्हाला तर फॉलोअर्स पण नाही आहेत आणि तुमच्या तर पोस्ट पण नाही, तुम्ही का बोलता हेमंतला असं. हेमंत ढोमे हा लंडनला राहून त्यांनी झू मॅनेजमेंटमधलं किंवा वाईल्ड लाईफमधली त्याची डिग्री आहे. तो इतका शिकलेला आहे, तो सुशिक्षित माणूस आहे. त्याचे वडील हे अत्यंत निस्पृह असे पोलीस अधिकारी होते, त्यांना राष्ट्रपती पदक आहे आणि हे बाकीचं काहीही नसलं तरीसुद्धा तो भारतीय नागरिक आहे ना. बिलकुल, त्याला काहीतरी म्हणायचा हक्क आहेच ना. कलाकारांच्या बाबतीत ना कोंडी कशी होते, जर बोललो तर तुला काय आमच्या पैशांवरती जगणारी नाची आहेस तू. बरं, बायका असल्या तर आणखीन सॉफ्टवेअर टार्गेट. हो, की मग आम्ही किती जणांबरोबर झोपतो ह्याच्याबद्दलच पहिल्यांदा बोलणार, आमच्या चारित्र्याविषयीच आधी बोलणार. तू काय आहेस ते माहिती आहे, तुला लग्न करायला मराठी माणूस सुद्धा नाही मिळाला, तमिळ माणसाशी लग्न केलंस. अरे पण त्याची मुलं मराठी माध्यमात शिकली, तुमची शिकतायत का. तो मुद्दा तिथे नसतो.
ते ट्रोल धाड जी असते ना ती त्या टोळधाडीपेक्षा भयानक असते. झोप उडते, खरं आहे. ब्लड प्रेशर वाढतं. अगदी खरं आहे. हिला रस्त्यात चालू देऊ नका, हिची मुलगी ह्या शाळेत शिकते, हे असं झाल्यानंतर नाही बोलावंसं वाटत. आम्ही आता- बोललो तर बोलतेस का, कलाकारांना अक्कल असते का. परवा दिवशी मला लिहिलंय, तुम्हाला गावकुसा बाहेर का ठेवायचे कलाकारांना हे आत्ता कळतंय. तुमच्याकडून विचार करण्याची अपेक्षा करणं हेच खूप आहे. हे सुशिक्षित लोक बोलतात. हो. नाही, जरा सुशिक्षित म्हणावा का तेव्हा साक्षर म्हणावं त्यांना आपण. शिक्षित लोक बोलतात असं म्हणू. साक्षर माझ्या हा. त्यांना हो. शब्दांची ओळख आहे अशी मंडळी. सुशिक्षितपणा कदाचित त्याची वेगळी कॉन्सेप्ट करता येईल. परवा तुम्ही जी भूमिका मांडली, अनेक कलाकारांनी, आम्ही यावेळेस बघितलं की जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळेस अनेक कलाकार व्यक्त झाले. फार पूर्वी म्हणजे अगदी अलीकडच्या काळात फार कलाकार असे तुम्ही जे म्हणालात त्या प्रमाणे की व्यक्त होताना भूमिका असेल पण व्यक्त व्हावं असं वाटत नव्हतं. या कारणांमुळे ज्या ज्या कलाकारांनी त्यामध्ये भूमिका मांडली त्याच्यामध्ये बऱ्याच कलाकारांना ह्यांच्यावर बॅन टाका, ह्यांना कामं देऊ नका, ह्यांच्या कलाकृती बघू नका असं झालं. म्हणजे मी नावं घेऊन तुम्ही त्याच्यात तुम्ही तर गेले अनेक दिवस भूमिका मांडतच आहात. स्पृहा जोशी असेल किंवा आता समीर चौगुले यांनी भूमिका मांडली, अनेक कलाकारांनी यामध्ये मतं व्यक्त केली. त्या सगळ्यांना याच भूमिकेचा सामना करावा लागला. पण सोशल मीडियावरती व्यक्त केली जाणारी मतं प्रत्यक्षातही असं होतं का की खरंच तुम्हाला कामं मिळणं कमी होतं किंवा तुमच्या कामाकडे लोक पाठ फिरवतात असं होतं का? हे मला तर हा प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. इतर मीच निर्माती कलाकारांकडे- होऊन मी स्वतःला काम घेतलेलं आहे. नाही, पण असं होतं असं म्हणतात लोक. आणि त्याच्यावरती सुमितनी फार गोड लिहिलं होतं परवा दिवशी. काहीतरी माझ्याबद्दल कुणीतरी असं लिहिलं की तुमचं नाटक बघायला येणार होतो पण मी येणार नाही. तेव्हा सुमित मला अहो ठीक आहे, 140 कोटी जनता आहे आपली, त्याच्यातले काही लोक येतील, काही तुम्ही येणार नाही तर ठीक आहे. आपण काय असं प्रत्येकानेच आमचं नाटक बघावं असं काही आपण त्यांना आग्रह करू शकत नाही. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं. आता आमच्याकडे पण पद्धत अशी झालेली आहे की तुमच्या रील्सला किती ट्रॅक्शन आहे, तुम्हाला किती लोक बघतायत, ह्याच्यावरून तुमचं कास्टिंग होतं. म्हणजे आत्तापर्यंत कसं व्हायचं की कधीतरी असं आश्चर्य वाटायचं की 30 वर्ष आपण काम केलं आहे आणि कुणीतरी एखाद्या रोलसाठी तुम्हाला सांगतं की नाही तुम्हाला ही ऑडिशन द्यावी लागेल, ऑडिशन पाठवा घरी करून आणि त्याच्यानंतर तुमचं कास्टिंग होईल. तेव्हा पण आम्हाला असं वाटायचं की अरे असं का विचारतात आपल्याला कास्टिंगसाठी. मग कळायचं की अरे मोहन जोशींना पण असंच विचारतात. किंवा म्हणजे हे मी मोहन जोशी, हे मी नट म्हणून नाव सांगितलं, मोहन जोशींना विचारत नसतील कदाचित, पण म्हणजे मोहन जोशी, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर ही मोठी मोठी नावं आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा लोक जर असं म्हणू शकतात तर आपण तर आत्ताच सुरुवात केली त्या मानाने. ते लोक आपल्याही आधीपासून आहेत. आणि जर ते लोक जर ह्या गोष्टीसाठी तयार असतील तर आपण हे केलं पाहिजे, कारण ही पद्धत आहे ना, हे नवीन आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही ऑडिशन्स करून द्यायला लागलो, त्याच्यामध्ये काही गैर वाटे ना. आणि कुठेतरी दुसरं असंही झालं की कलाकार म्हणजे नाटक सिनेमांमधले आम्ही जे लोक असतो, जसा गायक असतो तो रोज सकाळी उठून रियाज करतो, तसं आम्ही काही करत नाही. तसा रियाज करणारे लोक नव्हेत आम्ही, कारण तसा रियाज असतो हे आम्हाला माहितीच नाही. तर आम्ही काही रियाजी कलाकार नव्हे. त्याच्यामुळे ऑडिशन देणं हा एक पद्धतीचा रियाज आपला असं म्हणून आम्ही त्याच्याकडे बघून आम्ही ते ऑडिशन्स ॲक्सेप्ट केल्या. पण आता विचारतात की तुमचे रील्स किती पॉप्युलर, ते बघतात तुमचे हँडल्स, इन्स्टा हँडल्स. मग तुम्ही जितके पॉप्युलर तितकी मग तुमची नावं शॉर्टलिस्ट होतात कामांसाठी. मध्यंतरी मी नाव नाही घेणार त्या नटाचं, पण तो आता शैक्षणिक गोष्टींमध्ये बराच पुढे आहे. आणि पुण्याच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये करिक्युलम ठरवायला, जिथे नाट्य आणि सिनेमा अशी एक डिग्री तयार करायची होती आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी मला बोलवलं की तू त्या कमिटीवरती असावंस. तर तेव्हाच मी म्हटलं होतं की शिक्षणाबद्दल प्रेम आहे मला, पण त्याच्यात काही गती नाही आहे मला, तर मी काय येऊन ठरवायचं कुणाचं शिक्षण. तर म्हणाले की नाही, असेही लोक असले पाहिजेत ना, यांनाही प्रातिनिधित्व मिळायला पाहिजेच की. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तू ये, असं त्यांनी बहुतेक विचार केला असेल. तिकडे जेव्हा आमची चर्चा चालू होती तेव्हा ती व्यक्ती असं म्हणाली की आपण ॲडमिशन्स देताना त्यांचे